मला माहिती आहे का की मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य, की हे जगण्यासाठी मला जे काही उदरनिर्वाहाचं साधन म्हणून प्रोफेशन करावं लागेल ते 8 तास, आणि राहिलेल्या 8 तासामधले 4 तास कुटुंबासाठी. कारण त्या कुटुंबात मी जन्माला आलोय आणि मी कुटुंबाला जन्माला घातलंय. करेक्ट. आणि राहिलेले 4 तास हे समाजासाठी. आणि त्या समाजातनच मला माझे मित्र, माझे नातेवाईक, माझा देश, माझं जग, माझी पृथ्वी, जे काय असेल एन्व्हायरमेंट आहे त्या समाजामधलं, तर त्याच्यासाठी सुद्धा 4 घालावे. आणि यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी अशी यशाची गुरु किल्ली. अशी अशी यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरु नमस्कार. मध्ये आपण आज भेटणार आहोत प्रमोद कुवळेकर, जे सगळ्या नवीन उद्योजकांना MSME आणि बऱ्याचशा योजना आणि बऱ्याचशा पद्धतींची माहिती देऊन सक्षम करणारे बरेच वर्ष हे काम करतायत. तर प्रमोदजी, तुमचं स्वागत आपल्या या पॉडकास्टवर. धन्यवाद रेखाताई. सक्षम आहात तुम्ही. खरंच सगळ्या समाजाला सक्षम करण्याचं जे काही व्रत उचललंय त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमच्या प्रेक्षकांनाही हे एक मिशन घेऊन काम करताय त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. अगदी. मला एक आवडेल, कारण मला वाटतं तुम्ही हे काम बरीच वर्ष करताय आणि हे इट इज इन ऍडिशन टू तुमचा आणखीन एक व्यवसाय आहे, त्याच्या जोडीने तुम्ही हे पण करताय. तर हे Right. सगळ्याची तुमचा प्रवास सुरू कसा झाला? ऍक्च्युली फार लहानपणापासून मला काहीतरी व्यवसायाचं हे असावं म्हणून मी शाळेत असताना पण किल्ले बनवायचो, ते हा. किल्ल्याचं प्रदर्शन ठेवायचो. किंवा मी म्हटल्याप्रमाणे शाहीर म्हणून एका कला पथकात पण काम केलं कॉलेजमध्ये हा, हा. असताना. नंतर गिर्यारोहण वगैरे हे सुद्धा माझे आवड आहे. हो. तेव्हा संगीत आणि लहानपणापासून माझ्या आजोवडील पायपेटी होती, तेव्हा संगीताचा हा विषय. नंतर बाहेर फिरणं. वडील माझे सैन्यात होते, ओके. इंडियन आर्मीमध्ये होते. ते 61st कॅव्हलरीची 26 जानेवारीला घोडे हा. घेऊन राष्ट्रपतींना घेऊन येते हा, हा. त्या ह्याच्यात ते होते. असा माझा म्हणजे पूर्व इतिहास. आणि आम्ही नंतर जयपूरला माझा जन्म, आणि नंतर माझे वडील जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये आले मुलुंडला, म्हणून मग आम्ही ठाण्याला आलो 1961 साली. तेव्हापासून अजूनपर्यंत ठाण्यामध्ये आहे. आणि शाळा माझी बेडेकर हायस्कूल आणि ते वाना बेडेकर नंतर ठाणा कॉलेज आता काढलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर पहिल्यापासून मला तुमच्यासारखी फार चांगली चांगली माणसं नेहमीच भेटत गेली. आणि त्यांच्यामधनं जे जे गुण असतील ते मी मधुमक्खीसाठी घ्यायचा प्रयत्न केला. आता कितपत माझ्यात ते सामावले ते माहित नाही, पण पण त्याचा उपयोग केला आणि एकाकडनं घेतले आणि दुसऱ्याला दिले. तेव्हा आपण असे ठावे जगाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जनाय, समर्थांची उक्ती घेऊन जगलो आणि आनंद वाटला. म्हणजे असं काही त्याबद्दल नो रिग्रेट. जे करू शकलो त्याबद्दल आनंद आहे, जे नाही करू शकलो त्याबद्दल रिग्रेट नाहीये, कारण ते निसर्गतः जसं होऊ शकेल तसं होणार. बरोबर. तर 1971-72 सालापासून 11वी-12वी असल्यापासून मी कामधंदा नोकरी करत होतो. आणि 2004 मध्ये मी ठरवलं वयाच्या 50व्या वर्षी की आता नोकरी करायची नाही, स्वतःच काहीतरी करायचं. हा. कारण पहिल्यापासून उद्योजकता का स्वतःचा उद्योग असं काहीतरी ते शाळेपासून होतं. आम्ही कंदील करून पण विकलेले आहेत, आम्ही मोत्याचे दागिने तो विकलेले आहेत, ओके. नाईटी गाऊन्स, लेडीज गाऊन्स वगैरे बेहरामपणा बँड्रामधनं घेऊन ते विकायचे. हा, हा. असे काही काही उद्योग सुरू. कॉमर्सचा विद्यार्थी होतो ना. खरं हा. म्हणजे मी सायन्सला जाऊ इच्छित होतो, पण आमच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये ते शक्य नव्हतं. म्हणून आमचे
खास मित्र डॉक्टर आहेत, ते म्हणले अरे तू कॉमर्सला जा, चांगलंय. मग मी कॉमर्सला गेलो. मग एकदा गेल्यानंतर म्हटलं ठीक आहे, आता आपण पकडलंय ना, हाच विषय पुढे न्यायचा. तर अशा बरं. प्रकारे निरनिराळ्या ठिकाणी कॉर्पोरेटमध्ये, स्टोअर्समध्ये, अकाउंट्समध्ये, कॉस्टिंगमध्ये असं करत करत बीकॉम, कॉस्टिंग, नंतर लॉ असे विषय करत करत उद्योजकता विकास हा माझा, मी पाहिलं की हा उद्योजकता विकास हा माझा पॅशन आहे असं मला लक्षात आलं. प्रबोधनही करावं असं एक ते म्हणून 50व्या वर्षी सोडलं. तर आता जवळजवळ 2004 पासून माझी दोन माझी हे आहेत, म्हणजे माझं ज्याला आपण आता म्हणतो की ट्रेनिंग, हा ट्रेडिंग अँड फॅसिलिटेटिंग इन फॉरेन ट्रेड, शिपिंग, लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन हा 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 माझा मेन विषय आहे. आणि त्याच्याच बरोबर मध्ये आम्ही ई कॉमर्स हा विषय मध्ये डेव्हलप झाला. तर तो ओके पण म्हणजे जे काही घडतंय वर्तमानात हा त्याची कास पकडून पुढे जायचं असं असल्यामुळे सतत काहीतरी नवीन नवीन शिकत राहिलो. हा आता तुमच्या बरोबर हे पॉडकास्टिंग पण शिकणार आहे. अगदी हा, नक्कीच तर असं जे काही कारण मिळतंय ते. गरजेचं आहे ते. हा. आणि मुख्य म्हणजे काय की पहिल्यापासून वडील आम्ही तिकडे असताना सगळ्या प्रकारची माणसं होती, सगळ्या जातीची. तेव्हा धर्म न हिंदू बुद्ध हो, न इस्लाम न जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन असा विषय घेऊन आम्ही पुढे गेलो. म्हणजे कुठला माणुसकी सगळ्यात महत्वाची. हो आणि त्या दृष्टीने आम्ही मला काम करायची संधी मिळाली, चांगली माणसं मिळाली. हो. आणि मी म्हणतो की मी जे काही घडलोय ते माझ्या पर्यावरणामधील आलेल्या माणसांचाच त्याचा सहभाग जास्त आहे. मी हा फक्त स्वतःला आरसा समजतो, त्याच्यामध्ये तो परिवर्तित होऊन सगळ्यांपर्यंत पोचावा असा एक बरोबर. विषय आहे. राईट. आणि हा एक खूप महत्वाचा आणि कामाचा मुद्दा आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही, नाही, बरोबर आहे. आता माणसाला अं, जन्माला आला जीवाला त्याचं पोट त्याला देऊन भगवंताने पाठवलंय, ते हा भरण्यासाठी त्याला काहीतरी उदरनिर्वाह कार्य करावंच लागतं. होय म्हणजे होय मला तर असं वाटतं, मी माझे एक छान पुस्तक वाचलं होतं, हा करिअर हे टाइम मॅनेजमेंट वरती. हा तर ते माझ्या पक्क घुसले डोक्यामध्ये की 24 तास आहेत ना, ते हा तीन तीन विभागात म्हणजे वाटावेत माणसाने. ओके एक म्हणजे पहिले 8 तास आहेत, हे बायोलॉजिकल टाइम, म्हणजे माझी झोप, हा माझं खाणं पिणं, हा स्वच्छता, माझा स्वतःचा व्यायाम किंवा योगा काय असेल ते स्वतःसाठी. दॅट इज नॉट इव्हन फॉर युअर वाईफ ऑर एनीबडी नियरेस्ट पर्सन, फॉर यू ओनली तो वेळ घालवायचा. बरोबर राहिलेला 8 तास आहे की हे जगण्यासाठी मला जे काही उदरनिर्वाहाचं साधन म्हणून प्रोफेशन करावं लागेल ते 8 तास. हम्म, आणि राहिलेल्या 8 तासामधले 4 तास कुटुंबासाठी, कारण हम्म. त्या कुटुंबात मी जन्माला आलोय आणि मी कुटुंबाला जन्माला घातलंय करेक्ट त्याच्यात. आणि राहिलेले 4 तास हे समाजासाठी, आणि त्या समाजातनच मला माझे मित्र, माझे नातेवाईक, माझा देश, माझं जग, माझी पृथ्वी, जे काय असेल एन्व्हायरमेंट त्या समाजामध्ये, तर त्याच्यासाठी सुद्धा 4 घालावे. आणि हे मी स्वतःचं माझं हे नाही, मी हे कुठेतरी मला आवडलं. एका MBA मुलीने जगातले 200 हा सीईओज आहेत टॉप कंपन्यांचे, त्यांचं दिनचर्या कशी असते अभ्यास केला आणि त्याच्यातनं फॉर्म्युला काढलाय की बायोलॉजिकल टाइम 8 तास, प्रोफेशनल टाइम 8 तास, आणि राहिलेल्या 8 तासामध्ये 4 तास स्वतःची फॅमिली, ते सुद्धा एक समाजच, आणि 4 तास समाजासाठी असा वेळ जो घालवतो, म्हणून तो सीईओ पोझिशनला आहे. सो पहिल्याच वेळेला मला सांगायला आवडेल की माणसाचं जीवन म्हणजे पहिला श्वास आईशी नाळं केल्यापासून हो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा जो वेळ आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि अगदी. तो वेळ तो आणि तो कसा माणसाकडे मला घालव. वाटतं माणसाकडे बऱ्याच वेळेला अगदी श्रीमंत माणसाकडे मी म्हणेन की जगातल्या सगळ्या गोष्टी असतात हो पण वेळ नसतो ना. त्याचं अलोकेशन चुकीचं 24 असतं. तासच असतात वेळामध्ये सगळ्यांच्या. हो, सगळ्यांनाच. आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी घडतात, अमिताभ हो बच्चन घडते, मी तुम्ही, फक्त त्या सगळ्यांना तोच वेळ दिलाय. एक्झॅक्टली आणि पण रस्त्याचा भिकारी पण त्याच्यावरच असतो. पण त्या 24 तासांचं नियोजन करणं ही सगळी कला असते. येस. आणि ते मला काही वाटतं ती लोक तुम्ही शिकवता का लोकांना थोडीफार?
तिथे मी सांगतो मी नेहमी हा विषय बघा तुम्हाला आता बोलताना सुरुवातीला मी टाइम मॅनेजमेंट घेतलं कारण हा. माय लाईफ इज बिटवीन माय फर्स्ट ब्रीथ अँड लास्ट ब्रीथ दॅट Yes. टाइम हाऊ करेक्ट. आय एम मॅनेजिंग दॅट हा. इज रिलेव्हंट हा. आणि अत्यंत महत्वाचं आणि मी आपण नेहमी म्हणतो की वेस्टर्न कल्चरमध्ये ते डेव्हलप्ड आहेत किंवा टेक्नॉलॉजिकली दे आर व्हेरी टाइम कॉन्शियस आपल्याकडे हा. काय ना आपलं इंडियन टाइम म्हणजे अर्धा तास लेट हा. असं अगदी अगदी. तर नाही आपण पण टायमात झालं पाहिजे. वेस्टर्न लोक एकदम टाइम कॉन्शियस असतात आणि आता इंडियन्सनी पण टाइम कॉन्शियस होणं गरजेचं आहे. नाही कारण नाही, आपल्याकडे आहेत. आमचा एक त्याला जनरल मॅनेजर होता सांगतो ना एक जनरल मॅनेजर होता सरदार तो हा. म्हणायचा एकदा लग्नाचा मुहूर्त ठरला हा. की असं कधी झालंय का तो मुहूर्त त्या मुहूर्तावरतीच लग्न लागतं. हो. तसं प्रत्येक गोष्टीला एक मुहूर्त एक प्लॅनिंग इज की ऑफ सक्सेस. करेक्ट. इफ यू आर प्लॅनिंग देन यू विल बिकम सक्सेसफुल. इफ यू आर प्लॅनिंग नॉट टू प्लॅन म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की इफ यू आर नॉट प्लॅनिंग यू आर प्लॅनिंग टू फेल. आय नो. यु नो व्हॉट, त्याच्यामुळे देर इज अ व्हेरी गुड सेइंग, पीपल डू नॉट प्लॅन टू फेल, पीपल हा. फेल टू प्लॅन. ही गडबड सो होती. पहिलाच आपण मला सांगायला आवडेल की प्लॅन म्हणजे टाइम हा आपण आणि तुम्ही नंतर शिकलो मी पण असा थोडासा म्हणजे टाइमला एवढा हे नव्हतं पण नंतर लक्षात आलं की पर्टिक्युलरली मी लायन्स क्लबमध्ये आहे आता 36 वर्ष तिथे प्रत्येक जरी आता 1 तासाची मीटिंग असेल तर 10-10 मिनिटांना प्रत्येक मिनिटाला काय काय करायचं आहे असं त्याच्यावर अजेंडा असतो ठरलेला असतो आणि अजेंडा एक्झॅक्टली करावा. त्याप्रमाणे बिकॉज जे काही विश्वास. करायचं ते या टायमातच करायचं आहे नंतर आपण काय उपयोग नाही असलो काय का नसलो काय. ऍक्च्युली आणि हा खूप महत्वाचा विषय. बरं मला आणखीन एक गोष्ट सांगा, तुम्ही जे MSME किंवा या सगळ्या वेगळ्या वेगळ्या योजनांचे एस्पेशली FMCG वरती तुमचं जास्त मोठं काम आहे इन्व्हेस्टमेंट. राईट. तर हे सगळं तुम्ही करत असताना याच पर्टिक्युलर कामामध्ये काय यावं वाटलं हा एक विषय आणि हे काम करताना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता म्हणजे नक्की त्यांना काय काय बेनिफिट्स होतात. बेसिकली मी निरनिराळं हे केल्यानंतर माझ्या असंच एका अभ्यासामध्ये स्वॉट अनालिसिस हा शब्द मला कळला की माझ्या जीवनामधलं मग मी 30-35 वर्षी स्वॉट केला की माझ्या स्ट्रेंथ काय आहे माझी शक्तिस्थानं काय आहेत माझे विकनेसेस काय आहेत ते माझ्या व्यक्तिमत्वात आहेत आणि बाह्य जगामध्ये या क्षणी संधी कोणत्या आहेत आणि त्या संधी पकडताना मला कोणते कोणते धोके उद्भवू शकतात ह्याचा अनालिसिस जर मी केला आणि तेव्हा लक्षात आलं की माझा अनुभव जास्त म्हणजे हा हेल्थ केअर सेक्टरमध्ये होतो मी कारण फार्मास्युटिकल केमिकल्स आणि याच्यात आणि त्याच्यानंतर लहानपणापासून माझी एक आत्या होती तेव्हा अगदी शेजारी ती सिस्टर होती तेव्हा मी तिच्याकडे सतत जायचं ते हॉस्पिटलशी संबंध आला सो हेल्थ केअर हॉस्पिटल मेडिसिन हा असल्यामुळे म्हटलं आपण या हेल्थ केअरमध्ये काम करायचं म्हणून मी आता माझं फूड सप्लिमेंटची औषधं गेली 12 वर्ष मी 3-4 कंपन्यांची विकतोय कारण माझा मी मार्केटिंगचा माणूस मी टेक्निकल माणूस नाही तेव्हा मला कॉमर्स फायनान्स हे माहिती आणि त्यामुळे मी तो एक विषय घेतला ट्रेडिंगला आणि दुसरं गोष्ट म्हणजे हा मध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट हा फार महत्वाचा विषय आहे की मॅन्युफॅक्चरर हा किंवा तुमच्यासारखा एखादा सेवा देणारा माणूस एका विशिष्ट ठिकाणी असतो पण त्या सेवेची गरज जगभर सगळीकडे असते किंवा त्या वस्तूची गरज तर ती सेवा पोचवण्यासाठी आता जसं तुम्ही या झूमचा माध्यम माझ्यापर्यंत पोहोचला की मी तुमच्यापर्यंत पोहोचलो की आपण समाजापर्यंत पोहोचणार आहोत तसंच एका ठिकाणी असलेली वस्तू ही जगाच्या दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग पॅकेजिंग लेबलिंग बारकोडिंग RFID क्वालिटी अश्युरन्स इन्शुरन्स ट्रान्सपोर्ट कस्टम्स बँकिंग आणि गव्हर्नमेंट रेग्युलेशन या सगळ्या गोष्टी येतात यांना कसं त्याची साखळी कशी त्याला लॉजिस्टिक म्हणतात ना ते आता मी आणि आमचे खास तुमच्यासारखे पत्रकार आहेत तुम्हाला माहिती असेल अनिल तत्ते तर ते एकदा येतात म्हटलं लॉजिस्टिकचं मराठीत काय भाषांतर तर व्यवहाराची तार्किक साखळी. तर आपल्याला जो काही व्यवसाय करायचा आहे त्या व्यवहाराची तार्किक साखळी निर्माण करून
ती मॉनिटाईज करून आणि मग त्याची व्यवहार ठरवून ते करता यायला पाहिजे, हे बरोबर. माझ्या लक्षात आलं. आणि हे लोकांना समजत नसल्यामुळे बरेच वेळेला ते मागे पडतात किंवा आर्थिक नियोजनात. आणि ह्याच्यासाठी एक कुठलाही जो आवडता आपला विषय आहे तो घेऊन, म्हणजे त्याच्यावर वस्तूच पाहिजे असं नाही, एखादी सेवा सुद्धा तुम्ही निवडा. प्रोडक्ट सिलेक्शन अँड मार्केट सिलेक्शन, हे कुठे मला प्रॉडक्ट मी काय करू शकतो, त्याला समाजात गरज आहे का. परत दुसरी गरज म्हणजे असे सामाजिक नव्हे, त्याला तो पैसा द्यायला तयार आहे का. हा. तीच वस्तू किंवा सेवा. आणि मग तिथे काय होते की तुमची गरज पण आहे ना, कारण तुम्हाला दररोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पैसा लागतो. अगदी पैसा का म्हणजे लागतो. आपल्याकडे जी म्हण पैसा हे आहे, माग घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. म्हणजे आणि मुख्य म्हणजे पैशाची ते तुमची गरज ही गरज आहे. आणि त्याला पण एक महत्व आहे, नो डाऊट. मनी इज नॉट एव्हरीथिंग, पण मनी इज समथिंग विदाउट विच यू कॅनॉट लिव्ह. अजिबात नाही. आणि ह्याच्याचमुळे काय होतं ना, की व्यवसाय म्हटल्यावर त्याच्यामध्ये पैसा येणं याचाही विचार करायला हवा. करायलाच पाहिजे. आम्ही जगाला काय देऊ शकतो हे लोक घेऊन जातात. लोकांना ते नको पण असतं कधी कधी, आणि हवं असेल तर पण हवं असतं. पण जन्मल्यापासून मरेपर्यंत जगण्यासाठी तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि या सगळं गोष्टी हे आपल्याला हवं असतं. देत आणि नाही. हे आजच्या दिवसात पैसा असेल तरच मिळतं, म्हणजे तो हा, कुठेतरी कमवायला पाहिजे. एक्झॅक्टली. कमवायचा आणि मग खर्च करू शकणार तुम्ही. तर त्याचं आणि मुख्य हे करत असताना समाजामध्ये तुमच्या एखादा जो काही स्ट्रेंथ आहे ती तुम्ही तुमचा वापर करून लोकांनाही देऊ शकता, ती त्यांना दिली. आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे जे काही सरप्लस असेल की त्यांची गरज आहे ती भागवण्यासाठी त्यांच्या खिशात जे काही चलन असेल ते तुम्ही त्यांना सांगितलं की बाबा माझी पण गरज आहे, कारण मला पण जगायचंय. तर त्या दृष्टीने तो व्यवहार विन विन व्यवहार सिच्युएशनला पाहिजेच होतो. व्हायला. आणि विन विन कॅन बी इन द सिच्युएशनला होतो. कॅश और इट कॅन बी इन बार्टर. पूर्वी बार्टर असायचं, आता कॅश हो, मध्ये होतं किंवा पैशामध्ये होतं असं. राईट. बरं, आता मला एक सांगा की हे जे आहे, जेव्हा तुम्ही लोकांना FMCG किंवा तुमचं MSME याच्याबद्दलचं प्रशिक्षण देता लोकांना, त्यावेळेला प्रशिक्षण घ्यायला येणारे लोक जे नवा उद्योग चालू करत असतात किंवा उद्योग मुक्त चालू केलाय किंवा करायचंय, हे सगळे फाटक्या खिशाची माणसं असतात. मग ही मंडळी तुम्हाला प्रशिक्षण देण्याकरता जे काही थोडंफार आहे तेवढे पैसे देतात, तर तुम्हाला म्हणतात आम्हाला फुकटात शिकवा. पण काय आहे की आपण बघा, एक साधे केस स्टडी सांगतो. तुम्ही समजा उद्या चिवडा बनवला किंवा तुम्ही काही एक पदार्थ बनवला आणि तो तुम्हाला जर बाजारात उतरवायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला सॅम्पलिंग करावं लागतं. तिथे मी सॅम्पलचे पैसे घेऊन वाचून चालत नाही. तर सुरुवातीला तुम्ही सरबत बनवलं, खाण्याचा पदार्थ, अरे बाबा हे खाऊन बघ. साखर मी बनवतोय, त्याचे 2 तास लेक्चर देण्यापेक्षा एक चमचाभर साखर खा, आवडली तर घे, नाही तर जा बाजूला. तर म्हणजे काही वेळेला सुरुवातीला तुम्हाला हे म्हणजे फुकटात देणं नाही, सॅम्पलिंग करणं इज अन इन्व्हेस्टमेंट. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की प्रथम तुम्ही कुठलंही उत्पादन किंवा सेवा निर्माण करताना काही काळ तुम्हाला जस्टेशन मध्ये तो देऊन लोकांना त्याची टेस्ट डेव्हलप करावी लागते. आणि मग त्याला ती सवय झाल्यानंतर तो परत परत तुमच्याकडे येऊन घेऊन जाणारच पैसे देऊन आपोआप. तर सुरुवातीपासून आपण हे मार्केटिंग एक कला आहे की तुम्हाला जे काही तुम्ही देऊ शकणार वस्तू किंवा सेवा ह्याचं ती एका बदला त्याचा अभ्यास करायचा, ती कसं चांगलं बनवू शकतो ते बघायचं. आणि दुसऱ्या बाजूला बघायचं की सगळ्यात म्हणजे माझा परवाचा एक चांगला मित्र आहे, त्याने सांगितलं इफ यू वॉन्ट टू डू बिझनेस फर्स्ट ऑफ ऑल यू फाइंड आउट युअर कस्टमर, त्याला तुम्ही काय देऊ शकाल किंवा त्याला त्याचा काय फायदा होईल ह्याचा अभ्यास करून मग ते वस्तू बाबा हे बघ तुला आवडलं तर घे असं करून सांगायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तो एकदा सवय झाली की तो आपसुकच समोरून येतो. तेव्हा कस्टमर इज अ बॉस. मार्केटमध्ये ग्राहक हा देव आहे.
त्याची गरज काय? आपण म्हणतो की नाही, त्वम ब्रह्मा, त्वम विष्णुस्तम रुद्रस्तम इंद्र, त्याची आपण स्तुती करतो आणि त्याची सगळे गुण किंवा त्याचे हे आहेत ते करून मग आपण त्याच्या प्रसाद त्याला ठेवतो किंवा फुलं वाहतो. तसा आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे. आपसुकच एव्हरी ऍक्शन हॅज गॉड, न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे रिॲक्शन तो आपोआप तुम्हाला तुमचा जो काही व्हॅल्यू आहे ती तुमच्यापर्यंत तो पोहोचवतो. कारण त्याला तर परत परत हवं असतं, त्याने तर ती नाही पोहोचवली तर मिळणार नाही, ही त्यालाही भीती असते. तुम्हाला मोठा कष्ट करावे लागत नाही असं मला Right. म्हणायचं. म्हणजे पण एक पहिलं आहे, कस्टमर आयडेंटिफाय करणं आणि योग्य कस्टमर कडे पोहोचणं, या आणि दोन मेन गोष्टी. तुमची वस्तू त्याला उपयोगी होईल अशी डिझाईन करणं किंवा ते हा, बनवणं, हा ही दोन Correct. बाजू आहेत. या 3 गोष्टी जर साध्य केल्या तर माणसाला यश हे ऑटोमॅटिकली येणार. दॅट इज ट्रू. आता त्याच्यासाठी ना मी अभ्यास करता करता मी काय त्याचं जे इकिगाई म्हणून कन्सेप्ट आहे बघा, तुम्हाला जॅपनीज कन्सेप्ट, की मी काय करू शकतो, ते मार्केटमध्ये गरज आहे का, आणि ते त्याला सुरुवातीला टेस्ट मार्केटिंग करून ते त्याचे लोक तुम्हाला पैसे द्यायला तयार आहेत का, आणि सातत्याने तो व्यवहार केला की तुमच्या लक्षात येईल की बाबा हा ह्या कामाचे पैसे मिळत आहेत. तर सातत्याने तुम्हाला काय म्हणजे यू हॅव क्रिएटेड एस्टॅब्लिश युअर प्रॉडक्ट अँड सर्व्हिस इन द मार्केट. रिपीट ऑर्डर यायला पाहिजे, तेव्हा सक्सेस. एकदा दिलं आणि नंतर तो आलाच नाही तर नाही. तर या दृष्टीने मग जेव्हा तुम्ही त्याच्यात तुमच्या वस्तू पुन्हा आम्हाला एक गोष्ट सांगा की ज्या वेळेला एखादा माणूस काहीतरी वेगळा प्रॉडक्ट टाकायचंय, त्याला माहिती आहे की समाजाने या प्रॉडक्टची गरज आहे, पण हा प्रॉडक्ट आतापर्यंत कधी केलेला नाहीये कोणी, म्हणून समाज हा किती ऍक्सेप्ट करेल हे माहित नाहीये. तर अशा वेळेला ते प्रॉडक्ट समाजामध्ये टाकताना लोकांनी काय केलं पाहिजे तुमच्या दृष्टीने? आता एक लक्षात ठेवा, जगामधला कुठलंही प्रॉडक्ट किंवा कुठलीही सेवा जेव्हा मला वाटतं की मी त्याच्यात माहीर आहे, म्हणजे मला माझ्यासारखं कोणीच दुसरं नाही, तर ते चूक. कारण एक ब्राईट आयडिया, एक वस्तू किंवा सेवेची ब्राईट आयडिया जगामध्ये एका वेळेला 4 माणसांना कमीत कमी आलेली असते. सो पहिली गोष्ट म्हणजे वस्तू आणि सेवा जी तुम्ही विचार करता त्याचा कोणी कॉम्पिटिटर आहे का, त्याचा अभ्यास करा. आणि कॉम्पिटिटरला अभ्यास केला तर लक्षात आलं, अरे तो विकतोय पण त्याच्यामध्ये मार्केटमध्ये गॅप कोणती आहे की त्या वस्तू किंवा सेवामध्ये सगळं आहे पण हे नाही आहे की जे माझ्याकडे आहे. ते मी जेव्हा कस्टमरला सांगतो, अरे तू ते घे, पण माझ्याकडे हे आहे, एक तर वस्तू चांगली असेल, या तर वस्तू स्वस्त असेल, किंवा ती त्या गरजांपेक्षा अजून काही गरजा देऊ शकत असेल, रेग्युलर डिलिव्हरी करू शकत असेल, काहीतरी तुमच्या, किंवा तुम्ही त्याला क्रेडिट देऊ शकत असाल, किंवा तुम्ही स्वस्त कॅश दिलं तर त्याला बाहेरच्या वस्तूपेक्षा 20-25% स्वस्त देत असाल, काहीतरी तुमची अशी गॅप तुम्ही तुमच्या प्रोडक्ट किंवा सेवेमध्ये बघितली पाहिजे कॉम्पिटिटरला अभ्यास करून. आणि मग ते तुम्ही कस्टमरकडे दिल्यानंतर तो आपसुकच घेतो, कारण त्याला ती दुसरं कोणी देणारा नसतो. USP म्हणतात त्याला, युनिक सेलिंग प्रपोजिशन. आणि तुमचे ते निश शोधणं याच्यातच खरं असतं, बरोबर. निश शोधणं म्हणजे आता मी तुमच्या बाबतीत सांगेन, तुम्ही बऱ्याच वेळा आपलं भेटलो, तुम्ही रेकी देताय, सायकोलॉजी सक्षमासारखं संस्था चालवताय, आता हे तुम्ही आता हे पॉडकास्ट पण बनवताय, चांगल्या चांगल्या लोकांना भेटून भेटून. सो दिस इज युअर कम्युनिकेशन स्किल, आणि त्याच्यातनं जे व्हॅल्युएबल एथिक्स आहेत ते समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करताय. सो दिस इज युअर USP. आणखीन एक गंमत सांगतो की प्रत्येक वेळेला मी नेहमी सांगतो की ग्लॅक्सोची 100 प्रोडक्ट आहेत, पण त्याच्यामधली 5च प्रोडक्ट त्यांचे 100 80 रुपयाचा धंदा करतात. डोंट गेट इन टू सेव्हरल थिंग्स. आणि तुम्ही जर समाजामधले जे आयकॉन बघितले असतील, म्हणजे नरेंद्र मोदी पॉलिटिक्स, अमिताभ बच्चन ऍक्शन, रेखाताई पॉडकास्टिंग किंवा कम्युनिकेशन, असं एकच गोष्ट, बाकी एक छंद म्हणून 20% मी इकडच्या तिकडच्या करेन, मग कुठलं तरी USP पाहिजे. आता चितळे म्हटलं म्हणजे भाकरवडी, पेंढारकर म्हटलं म्हणजे विकोवरचे दत्ती. सो आणि हे निसर्गात पण पाहिलंय, आंब्याच्या झाडाला कधी फणस लागत नाही,
नारळाला नारळाला कधी संत्र लागत नाही. नाही सो लागत. निसर्गामध्ये पण एक युएसपी कन्सेप्ट आहे. तो हो. माझ्यातला काय आहे हे आत्मचिंतन करूनच स्वॉट अनालिसिसनी समजतं. बरोबर. आणि ते ठरवून मग त्याच्यावरती मग नंतरचे विषय येतात, किंवा त्याच्यात सातत्य असणं, हम्म. किंवा त्याच्यात जे काही नवीन नवीन घडतंय त्याचा सतत मागोवा घेणं. बरोबर. म्हणजे मार्केटिंग म्हणजे माझ्याकडे असलेली वस्तू किंवा सेवा हा, ही मी समाजापर्यंत पोहोचवणं हा एक झाला. हा. पण त्याच्याच बरोबर ती पोचवता पोचवता बदल काय घडतायत हे समजून घेणं. या सगळ्या बाबी जेव्हा तुम्ही सातत्याने करता हा. त्याला म्हणतात मार्केटिंग. आणि Right. व्यवहार म्हणजे सेल म्हणजे ऍक्च्युली तुम्ही हे मार्केटिंग केल्यानंतर समोरून आपसुकच एन्क्वायरी येते. मग त्या एन्क्वायरीला तुम्ही कोट करता. कोटेशन नंतर सुद्धा त्याचं थोडं नेगोसिएशन असतं की तो पुढे मग ऑर्डर येते. ऑर्डर आल्यानंतर तुम्ही ती कन्फर्म करता, ती डिलिव्हर करता, आणि मग त्याचे पैसे तुमच्यावर. हा सगळी जी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे ना, ही तुम्ही प्रत्येक वस्तू असो ना तर सेवा असो, याचं नीट क्लॅरिटी पाहिजे. तेव्हा व्यवहार आपोआप तुम्हाला काही करावं लागत नाही, आपोआप. जसं आपण आता गुगलचं तुम्ही झूमचं मला लिंक पाठवल्यानंतर आपण एस्टॅब्लिश झालं, तसं व्यवहार एस्टॅब्लिश होतो. ओके. किती सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही. आणि मला वाटतं की जवळजवळ 80% नवीन व्यवसायात पडलेली लोक याच सगळ्या कन्फ्युजन मध्ये असतात. मला ही गोष्ट छान करता येते म्हणून मी ही करणार. मेरे को ये अच्छा बनाने को आता है, मैं ये धंदा करूंगा. अरे भाऊ, त्याची गरज आहे का समाजाला? हा एक विषय. दुसरं की तू बाबा कोणाकडे जाणार? म्हणजे तुम्ही बाबा समुद्रातल्या माशाला मीठ विकायला गेलात तर तो कसा विकत घेईल तुमच्याकडून? पेंग्विनला बर्फ विकणं हे करायला लागले तर ते नाही चालणार. नाही, बरोबर त्या आहे. आता ठिकाणी मी काय तुम्हाला करायचं? टिप्स मी तुम्हाला सांगतो की आज आयटीच्या जमान्यामध्ये हा. फार सोपं झालंय. आणि मुख्य म्हणजे काय आहे की जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत ना, हं. त्या संपूर्ण जागतिक लेवलवरती HS कोड हा शब्द माहितीये तुम्हाला? हार्मोनाइज सिस्टीम कोड. बरं, सांगतो. तर प्रत्येक वस्तू आणि सेवा ह्याला एक कोड नंबर आहे. म्हणजे देर आर 98 चॅप्टर्स. म्हणजे फूड आहे, मशिनरी आहे, विमान आहे, खतं आहेत, केमिकल आहेत. हे संपूर्ण जगामधले जेवढे म्हणून जमिनीपासून आकाशापर्यंत पदार्थ विकले जातात त्याला 98 चॅप्टर मध्ये इंटरनॅशनली कोडिंग केलं गेलंय. ओके. आणि तो तुम्ही जर पाहिला आले काय वस्तू जर तुम्ही तुम्हाला HS नंबर असतो, हार्मोनाइज सिस्टीम कोड असतो त्याला, H 9495. HS हार्मोनाइज सिस्टीम कोड. आणि हार्मोनाइज. त्याच्यावरतीच GST असतो तुमचा. 5% लावायचा का 12% लावायचा. आणि त्याच्यावरती जर इम्पोर्ट केलं तर कस्टम ड्युटी असते जगभर. 200 देशांनी मान्य केलेलं हे नॉमनक्लेचर आहे. तर तुम्हाला तुमचं प्रॉडक्टचं पहिल्यांदा HS कोड समजून घ्या. तो समजून घेतल्यानंतर आज नुसतं गुगलवर टाका की ह्याचं वर्ल्ड मार्केट कितीच आहे, किती $1 बिलियन आहे. आता इथे मला तुम्हाला पहिल्यांदा सांगायला आवडेल, तुम्हाला माहिती आहे का की मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य? बऱ्याच लोकांना माहिती नसतात. आता तुम्हाला ह्यातर्फे मला सांगायला आवडेल, 1 मिलियन म्हणजे एकावर 6 शून्य. ओके. ज्याला आपण 10 लाख म्हणतो. 10 लाख. 1 बिलियन म्हणजे एकावर 9 शून्य, म्हणजे 3 10 वाढले. कोटी. हा हा आणि एक हे होतं, 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज होतं बघा. ते बघूया, ठीक आहे. तर मी फक्त शून्य सांगतो. 1 मिलियन म्हणजे 6 एकावर शून्य. 9 शून्य. ओके. हा, 1 बिलियन म्हणजे एकावर 9 शून्य. हा. आणि 1 ट्रिलियन म्हणजे एकावर 12 शून्य. ओ 6, 9, 12. हा, आपण कसं आपण दोन दोन शून्याने करतो. एकम, दहम, शतम, सहस्र, दशसहस्र. हा. पण हे आज जागतिक लेवलवरती हे बिलियन, बिलियन, ट्रिलियन हे आपला सेन्सस होत नाही. कारण तुम्हाला गंमत सांगतो, फिगर्स स्पीक्स बेटर दॅन वर्ड्स. थोडक्यात बोलतात. तेव्हा हे कोड आहेत ना, हे समजून घेतल्यानंतर तुमच्या प्रॉडक्ट, आता तुम्ही म्हटलं की मला समजा मिठाई विकायची आहे, किंवा मला बिस्किट विकायचं आहे, किंवा काही अन्नधान्य विकायचं, तर त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट असतं की नाही, किलो म्हणा किंवा लिटर म्हणा.
तर आणि त्याच्याप्रमाणे त्या वस्तूचा टॅक्स असतो, म्हणजे जीएसटी, लोकल टॅक्सेस. सो बेसिकली तुम्हाला थोडक्यात जरा मी गंमत सांगतोय. आपण लेट अस सी व्हाय मनी केम ऍज अ मीडियम ऑफ एक्सचेंज, माध्यम म्हणून अस्तित्वात आलं. तुम्ही अगोदर म्हटलात की बार्टर होतं. समजा हो. तुमच्याकडे 10 शेळ्या आहेत आणि समजा तुमच्याकडे 10 घोडे आहेत आणि माझ्याकडे 100 शेळ्या आहेत आणि आपण त्या 5,000 वर्षापूर्वीच्या जगात आहोत, पैसा अस्तित्वात नाही. तेव्हा माझ्या मुलीच्या लग्नाला मला घोडा पाहिजे. तेव्हा मी म्हणणार, बाबा तुमच्या मी 10 शेळ्या तुम्ही मला द्या, मी एक घोडा किंवा माझ्या 10 शेळ्या मी देतो, तुम्ही मला घोडा द्या, असं बार्टर झालं. पण अशा वेळेला जेव्हा माझ्याकडे 5च शेळ्या असतील, 5 शेळ्या मी नंतर मिळणार आहेत, तर अशा वेळेला व्यवहार संपणार नाही, होणार नाही. म्हणून अशा वेळेला ज्या अशा जंगली परिस्थितीमध्ये खेड्यातला माणूस जातो सरपंचाकडे. सरपंच म्हणतो, अरे बाबा तू काळजी करू नको, आता त्याच्या मुलीची गरज आहे, घोडा दे, 5 आहेत त्या घे, नंतर तो तुला 5 देईल. म्हणजे मध्यस्थ लागतो. म्हणजे बायर अँड सेलर याच्यामध्ये एक मध्यस्थ लागतो. तो सुरुवातीला सरपंच होता, नंतर तो राजा झाला आणि राजाचं आजचं सरकार झालं. म्हणजे व्यवहारामध्ये बायर सेलर जरी असला तरी मध्यस्थी करायला एक काहीतरी अथॉरिटी लागते की तो ते व्यवहार करायला मदत करेल. म्हणून हल्ली आपण म्हणतो की दलाल म्हटल्यानंतर आपण वी लुक डाऊन. पण मार्केटमध्ये जोपर्यंत दलाल असत नाही तोपर्यंत व्यवहार होत नाही. तेव्हा त्यालाही महत्व द्यायला पाहिजे आणि त्या राजालाही महत्व दिलं पाहिजे. आता या राजाच्या अष्टप्रधान मंडळीमध्ये कोणाच्या तरी डोक्यात आलं की हे बार्टर करताना प्रॉब्लेम येतात व्हॅल्युएशनचे, म्हणून त्यांनी नाणी हा प्रकार काढला. राईट. कोणीतरी मनी केम ऍज अ मीडियम ऑफ एक्सचेंज, म्हणून त्या मग नाण्याच्या नोटाचं काढलीचे चेक आणि आताचं ई कॉमर्स आलं असेल. आता आणि हे प्लास्टिक म्हणजे म्हणूनच गव्हर्नमेंट इज अ रेग्युलेटर. तो येस. कायदा कानून आणतो. तर जरी मी माझं घर बनवलं तरी रस्ता कोण आणतो, पाणी कोण आणतं, इलेक्ट्रिसिटी गव्हर्नमेंट आणतं. मग ते फुकट होणार का? म्हणजे माझ्या व्यवहारातला काही पर्सेंटेज गव्हर्नमेंटकडे गेलंच पाहिजे ऑफिशियली. सो अशा प्रकारे ही व्यवस्था निर्माण माणसाने केली सामाजिक याच्यामध्ये. ही समजणं म्हणजे आणि हे व्यवहार मला समज. एक सांगा, तुमच्या कोर्सेसमध्ये तुम्ही या गोष्टींची पण लोकांना थोडी माहिती देता? हो, देतो, आणि प्रश्नच नाही. त्याच्याबरोबर तुम्ही थोडक्यामध्ये नवीन उद्योजकांना उभं राहण्याकरता एक व्हिजन देता, मला वाटतं. तर तुम्हाला पहिलं सांगितलं की तू पहिल्यांदा समज की बाबा तू काय कशात माहिरी आहे तुझी. आता आपल्याकडे बघा पूर्वीपासून 12 बलुतेदार होते, सुतार, चांभार, लोहार. आता त्याचा तो काही कॉलेजमध्ये जायचा नाही, तो बापाकडनं शिकायचा सुतारी. मग थोडासा बाहेर जाऊन आणखीन अभ्यास करायचा. तेव्हा काही गोष्टी जसं आपण बघा की जर तुम्ही मेथी टाकली तर मेथीचंच झाड वर येईल, आंब्याचं कोय टाकली तर आंब्याचं झाड वर येईल. ते जेनेटिक्स त्याचं काय आहे त्यांनी स्वतः आत्मचिंतन करून बघितलं पाहिजे की आणि या माझ्यातलं गोष्टी कमकुवत. आपल्याला लोकांना समजावणं गरजेचं आहे. नवीन उद्योजकांना या गोष्टी मुळामध्ये माहीत नसतात, म्हणजे त्याच्याकरता सांगायला तुमच्यासारखे एक्सपर्ट पाहिजे असतात. मला आणखी हाच सांगा विषय की तुम्ही आता हे क्लासेस कुठे कुठे घेता? त्याप्रमाणे मी क्लासेस माझं स्वतःच असं एक माझा 450-500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे, त्याला मी कन्वर्ट केला. आणि नंतर मी आता तसं मी ठाण्यामध्ये आमच्याकडे 4 ते 5 आमची फ्लॅट्स झाले. पहिले मी आणि वडिलांनी घेतला, मग मी आणि बायकोनी घेतला, मग मी आणि आमच्या सासऱ्यांनी घेतला. आता नेहमी बऱ्याच ठिकाणी घेत असतात. तुम्ही ऑनलाईन पण घेता का? ऑफलाईन मी आता हळूहळू घेतोय, पण माझं ऑफलाईन आहे जास्त. मला बोलवलं जातं. मी इंडियन मर्चंट चेंबरमध्ये जातो इंडियन इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकवायला. नंतर मी सोमय्या कॉलेजला मला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बोलवता. प्लस माझी जी इन्स्टिट्यूट आहे तिथे मी जवळजवळ 2004 सालापासून तिथे 25-30 लोक बसतील अशी जागा आहे, प्रोजेक्टर आहे, छोटस पॅन्ट्री आहे, एक छोटी आतमध्ये फॅकल्टीला बसायला जागा आहे. म्हणजे तुम्ही ठाण्यामध्ये तुमचे क्लासेस घेता. आणि म्हणजे तिथे सेंटर आहे माझं. आपण आणखीन एक गोष्ट करणार आहोत की आपल्याला त्याच्याशिवाय तुमच्या क्लासेसचा ऍड्रेस हा मी आपला व्हिडिओ जेव्हा होतोय त्यावेळेला वरती बघणाऱ्यांनी लक्ष ठेवा. ठाण्यामधला ऍड्रेस सरांचा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करण्याकरताचा नंबर पण आपण देणार आहोत. आणि मला तुम्हाला एक प्रपोजल द्यायचं आहे की अशाच प्रकारे आता काय झालंय की मोदींनी पण सांगितलंय की
कमीत कमी प्रवास करा, वर्क फ्रॉम होम, आणि माझ्या आणि तुमच्या वयाच्या मनाने आम्हाला ऑनलाईन पण आता क्लासेस चालू करूयात याचे. हा, तर आपण तुम्ही आणि आणि हे मिळून असे ऑनलाईन सक्सेसच्या तर्फे आपण ऑनलाईन क्लासेस चालू करू. ऑनलाईन करू. आणि त्याच्यामध्ये एक पण लक्षात ठेवा की ऑनलाईन सगळं चालत नाही, कुठेतरी माणसाला एक जिवंत माणूस समोर लागतो. तर ऑनलाईन म्हणजे 70 ऑनलाईन ऐका ना, म्हणजे ऐका. वरती. ऑन झूम वरती करायचं. थिअरॉटिकल गोष्टी 70% झूमवर सांगायच्या, आणि प्रॅक्टिकलला एखाद दिवस 20-30% हे करावं. आता माझा जो इम्पोर्ट एक्सपोर्टचा प्रॅक्टिकलला घ्यायचा. हे आपण इम्पोर्ट अशा एक्सपोर्टचा कोर्स आहे. हायब्रिड. हा, हे मॉड्यूल आपण हायब्रिड मॉडेलमध्ये काम होईल आपलं. आणि मुख्य म्हणजे कसं, हा आपण करूया ते निन्या प्रकारे करता येईल. आणि मुख्य म्हणजे व्हेरी सून वी विल अनाउन्स इट. येस येस. तर आय थिंक वी आर इनोव्हेट करतोय आपण एज्युकेशन. पटकन त्याच्याबरोबर तुम्ही एक आणखीन गोष्ट सांगा, ती म्हणजे मी मगाशी मला तुमचं व्हिजन मिशन सांगत होता, ते मला पुन्हा एकदा वाचून दाखवा ना एकदा, म्हणजे ते लोकांना कळेल की दॅट इज अ वंडरफुल थिंग, जे लोकांना कळणं फार गरजेचं आहे. सो बेसिकली प्रसन्न फाउंडेशन म्हणून माझा जो ट्रस्ट आहे त्याचं मी मिशन ठेवलेलं आहे, टू बिल्ड ए पॉवरफुल जनरेशन ऑफ कॉन्फिडंट तसं स्किल्ड अँड ग्लोबली अँड लोकली अवेअर एंटरप्रेनर्स and a relevant society who can benefit their family, their communities, their nation through sustainable trade, ethical innovation, and purpose-driven enterprise. Wonderful. That is my way. आणि Amazing. मुख्य म्हणजे एंटरप्रेनर ऑलवेज शुड लुक फॉर हिज सक्सेशन इन एन्व्हायरमेंट हेल्थ आणि हेल्थ एन्व्हायरमेंट. सक्सेशनही त्यांनी बघितलं पाहिजे. आता हे प्रेक्षकांनो इतकं मस्त आपल्याला मिळालेलं आहे, आणि ह्या मिशन प्रमाणे जाणारे प्रसन्न फाउंडेशन आता लवकरच तुमच्या करता ऑनलाईन पण येत आहेत. आतापर्यंत ठेवण्यात आहेत, पण आता ऑनलाईन येणार आहे. त्याच्यामुळे भारतभरामधली कुठलीही मंडळी, आणि मला वाटतं आपण हे ऑनलाईन म्हणताना नुसतं मराठीत नव्हे, मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये आपण हे ट्रेनिंग मिळू शकतं. आणि त्याच्यामुळे सर आपले मुळामध्ये इव्हन सक्षमा जी आपली येते त्या सक्षमाचे सुद्धा रेग्युलर बेसिसवर एक एक्सपर्ट इन MSME अँड ऑल द फॉर न्यू एंटरप्रेनर बिझनेस काउन्सिलिंग याच्या करताचे एक्सपर्ट असणार आहे. मेंटॉरिंग साठी आपण सेशन्स, एक्झॅक्ट काउन्सिलिंग अँड मेंटॉरिंग याचे एक्सपर्ट असणार. ओके, येस, आपण घेऊ. आणि त्यांचं प्रॅक्टिकल. आता तुम्हाला मी किती वेळ आहे अजून? आहे 2 1 मिनिट आहे. किती वेळ? तर म्हणून तुम्ही मस्त माहिती दिलीत याच्याकरता एकदम थँक्यू. आणि आपण पुन्हा एकदा डिटेल्ड मीटिंग याच्याकरता भेटणार आहोत. ओके, भेटू आपण. वी विल डू द सिरीज ऑफ दिस काइंड ऑफ सेशन्स टू मेक पीपल अंडरस्टँड द एंटरप्रेनरशिप, ग्लोबल एंटरप्रेनरशिप. सो धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. यशस्विता अलगद देई, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरजी मन स्थिरवी, हाती असू द्या यश मिळवण्या. अशी यशाची गुरु किल्ली. अशी यशाची गुरु किल्ली. विकतोय, पण त्याच्यामध्ये मार्केटमध्ये गॅप कोणती आहे की त्या वस्तू किंवा सेवामध्ये सगळं आहे पण हे नाहीये की जे माझ्याकडे आहे. ते मी जेव्हा कस्टमरला सांगतो, अरे तू ते घे, पण माझ्याकडे हे आहे. एक तर वस्तू चांगली असेल, तर वस्तू स्वस्त असेल, किंवा ती त्या गरजांपेक्षा अजून काही गरजा देऊ शकत असेल, रेग्युलर डिलिव्हरी करू शकत असेल, काहीतरी तुमच्या, किंवा तुम्ही त्याला क्रेडिट देऊ शकत असाल, किंवा तुम्ही
स्वस्त कॅश दिलं तर त्याला बाहेरच्या वस्तूपेक्षा 20-25% स्वस्त देत असाल. काहीतरी तुमची अशी गॅप तुम्ही तुमच्या प्रोडक्ट किंवा सेवेमध्ये बघितली पाहिजे कॉम्पिटिटरला अभ्यास करून, आणि मग ते तुम्ही कस्टमरकडे दिल्यानंतर तो आपसुकच घेतो, कारण त्याला ती दुसरं कोणी देणारा नसतो. USP म्हणतात त्याला.